नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। खरं तर सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की अजूनही जरांगे पाटलांची या संपूर्ण विषयात एंट्री कशी झाली नाहीये। कारण या बीड मध्ये जेव्हा महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली त्यानंतर या प्रकरणामध्ये धस यांनी आवाज उठवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी भेट घेतली ती ज्ञानेश्वरी मुंडे यांची अंतरवाली सराटीतून थेट बीड मध्ये जाऊन पोहोचले। आता या महिला डॉक्टरचा संबंध देखील बीडशी आहे। त्या बीडच्या वडवणीमधील कवड गावच्या आहेत। भले हा मतदारसंघ प्रकाश सोळंके म्हणजे माजलगाव मतदारसंघ येत असला तरी देखील त्या ठिकाणी धनंजय मुंडे त्यांची बहीण पंकजा मुंडे म्हणजे दोघे आमदार बहीण भाऊ, शिवाय त्यानंतर प्रकाश सोळंके, सुरेश धस हे देखील या वडवणी गावात जाऊन त्यांनी त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। आता मनोज जरांगे पाटलांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलंच पाहिजे, कारण बीडच्या लेकीला न्याय देण्यासाठी जरांगे पाटील हवेत। कारण आतापर्यंत जरांगे पाटलांनी ज्या ज्या प्रकरणात आवाज उठवलाय त्या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळी ते प्रकरण निश्चितपणे सरकारनं आणि प्रशासनानं चांगल्या गतीनं पुढे नेलेलं आहे। इकडे धनंजय मुंडेंचे तर आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण की धनंजय मुंडेंनी अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं की ज्याने कुणी तुम्ही बीडच्या आहात, बीडचे आरोपी बघा कसे आहेत, बीडचे गुन्हेगार असे आहेत असं म्हणून त्यांनी ज्यांना हिणवलं त्या महिला डॉक्टरला हिणवणाऱ्या सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे। इतकंच नव्हे तर या प्रकरणात सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की इथं SIT चौकशीची मागणी त्यांनी केली। इतकंच नव्हे तर आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील SIT ची मागणी केली, पंकजा मुंडेंनी देखील SIT ची मागणी केली। धनंजय मुंडेंनी तर एक पाऊल पुढे जाऊन या प्रकरणामध्ये महिला IPS अधिकाऱ्याची नेमणूक व्हायला पाहिजे आणि कोणताही स्थानिक अधिकारी या SIT मध्ये असता कामा नये अशी देखील मागणी केली आहे। आता प्रश्न राहिलाय तो मनोज जरांगे यांचा। मनोज जरांगे पाटील आपल्याला सगळ्यांना आठवत आहे की त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पुढाकार घेतला होता आणि यावरच माझं लाईव्ह आहे। जरांगे पाटील घ्या एंट्री, बीडच्या लेकीसाठी उतरा की रस्त्यावरती। आता तुमची गरज आहे, कारण तुम्ही मराठा आरक्षणासाठी लढलात, शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका मांडली आहे, पण याच बीड जिल्ह्यामध्ये एका महिला डॉक्टरवर त्या ठिकाणी अत्याचार झालाय। इतकंच नव्हे तर तिला झालेल्या त्रासाबद्दल आपलं जीवन संपवलंय आणि अशा वेळी तुम्ही, मला खात्री आहे, कोणत्याही प्रकारचा आडेडाव न घेता कुणालाही हे म्हणजे तुम्ही कुठलीही भिडबाड बाळगत नाही आणि 100% न्याय देण्यासाठी प्रयत्न करता। मग आता या प्रकरणात देखील तुम्ही मागे राहता कामा नये। खरं तर माध्यमांमध्ये ही बातमी आलेली आहेच की मनोज जरांगे पाटील लवकरच बीड मध्ये या वडवणी गावात जाऊन महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत आणि न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत। ही अतिशय उत्तम बाब आहे। पण याच जोडीला आता विजयसिंह पंडित जे गेवराईचे आमदार आहेत, नमिता मुंदडा ज्या केजच्या आमदार आहेत आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, शिवाय बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या विषयाला वाचा फोडली पाहिजे, पुढे यायला पाहिजे। कारण की ही लेख बीडची आहे। या बीड मध्ये जे काही तुम्ही आमदार खासदार आहात अशा वेळी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे। आज बीड मध्ये रस्त्यावर जनता उतरली आहे। बीडच्या लेकीला न्याय द्या, तिला मारणाऱ्या किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करा म्हणून आज बीड मध्ये जनतेने आवाज उठवलाय। हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना 100% इथं कोणताही मतभेद नको, इथं जाती धर्म या सगळ्या भिंती बाजूला टाका आणि सगळेजण एकत्र या। खरं तर मला आठवतंय
9 डिसेंबरला ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर FIR नोंदवण्यासाठी सुद्धा मस्सा जो कराना त्रास होत होता, पण जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून त्या ठिकाणी केजला गेले, आंदोलन केलं आणि FIR करण्यासाठी दबाव आणला. इतकंच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि त्यातून ती केस स्टँड झाली. उद्याच या केसची 17वी देखील सुनावणी आहे. त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालंय, पण तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जो आवाज उठवला तो शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात राहणार आहे. त्यानंतर महादेव मुंडे यांची हत्या जी 21 ऑक्टोबर 2023ला झाली, ज्याला आता नुकतेच 2 वर्ष पूर्ण झाले, त्या माऊलीनं देखील शेवटी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि मला न्याय द्या अशी मागणी केली. जरांगे पाटील आजारी असताना देखील अंतरवाली सराटीतून बीडला आले, 300-350 किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यांनी त्या माऊलीची भेट घेतली, तिला धीर दिला, सांत्वन केलं आणि अखेर त्याचं परिवर्तन मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत झालं. यामध्ये सुरेश धस यांनी देखील तितकाच आवाज उठवला, सुप्रिया सुळेंनी आवाज उठवला, बजरंग सोनवणेंनी आवाज उठवला आणि शेवटी मुख्यमंत्र्यांकडून SITची स्थापना झाली. आता त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता राहिलं या महिला डॉक्टर विषयी. या महिला डॉक्टरला खरं तर न्याय मिळायलाच हवा, कारण तिच्यावर प्रचंड दबाव होता. या महिला डॉक्टरला अनफिट, फिट अशा प्रकरणामध्ये आरोपी म्हणून पोलीस घेऊन जायचे आणि हा अनफिट असला तरी फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट द्या असा दबाव टाकायचे. हा सगळा प्रकार तिनं वेळोवेळी तक्रारी करून, कधी DYSPनं तक्रार केली, कधी तिच्यावर किंवा तिच्या विरुद्ध नेमलेल्या चौकशी समितीमध्ये जे काही खुलासा केला त्या पत्रात दिली, पण त्याची दखल कोणी घेतली नाही. ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली, ना पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली. शेवटी त्या महिलेला हॉटेलमध्ये रूम बुक करून आपलं जीवन संपवावं लागलं. अखेर तिने हातावर पण लिहिलं. त्या सुसाईड नोटमध्ये 7 वाक्य 24 शब्द, त्यामध्ये दोघांची नावं घेतली, प्रशांत बनकर आणि PSI गोपाल बदने. अर्थात मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घालून तात्काळ त्या PSIला निलंबित देखील केलंय. आता या दोघांनाही अटक झाली आहे, दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पण या प्रकरणामध्ये खरं तर तिला जे हिनवलं गेलं, एका विशिष्ट तालुक्यातली, एका विशिष्ट जिल्ह्यातली म्हणून, हे अयोग्य आहे. हे करणारे पोलीस अधिकारी आज बिनधास्तपणे फिरतात. त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे का नाही? त्यांनी तिला अशा पद्धतीनं कसं काय हिणवलं? एक महिला डॉक्टर जी पोस्टमार्टम डिपार्टमेंटमध्ये रात्री त्या ठिकाणी थांबून खरं तर असे पोस्टमार्टम रिपोर्ट देण्याचं काम करते. खरं म्हणजे तुम्हा आम्हाला किती अभिमान असला पाहिजे की अत्यंत म्हणजे वडवणी सारख्या तालुक्यात त्या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढे MBBS होऊन तिनं एका विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं आणि आज आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. 2 वर्ष ती त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करतीये. अशा वेळी त्या महिलेबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की पोस्टमार्टम साठी देखील महिला आता बिनधास्तपणे न घाबरता आपली जी ड्युटी आहे, आपलं जे काम आहे ते पार पाडतायत. विशेषतः या ठिकाणी जर तिला पोलिसांकडून आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट द्यावं म्हणून दबाव येत असेल तर हे योग्य आहे का? त्यामुळे हा आवाज उठवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांची एंट्री व्हायलाच पाहिजे. आता प्रश्न हा पडतो, कुठे आहेत खासदार बजरंग सोनवणे? कुठे आहेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर? कुठे आहेत केजच्या आमदार नमिता मुंदडा? या सगळ्यांनी संतोष देशमुख प्रकरणात देखील आवाज उठवला आणि या सगळ्यांनी महादेव मुंडे प्रकरणात देखील आवाज उठवला. आता या बीडच्याच लेकीसाठी त्यांनी देखील आवाज उठवला पाहिजे. त्यांनी देखील त्या ठिकाणी त्या कुटुंबियांची भेट घेतली पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा की नुकतीच 26ला म्हणजे कालच 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं आणि त्यावेळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकाच वेळी व्यासपीठावर येणार अशी चर्चा सुरू होती. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाला, त्यामुळे ती भेट झाली नाही. पण हा दौरा आता 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळं या 2 नोव्हेंबरला जी काही मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट होईल, ते एकाच व्यासपीठावर येतील. त्याच्या आधी जरांगेंनी
या कुटुंबियांची भेट घ्यावी, त्यांना न्याय देण्यासाठी, बीडच्या लेकीला न्याय देण्यासाठी, तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आश्वासन द्यावं. नाहीतर पुन्हा एकदा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. या प्रशासनाविरोधात, या संस्थात्मक जो काही सगळा कारभार चालू आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल, हे जरांगेंनी आश्वस्त करावं. आणि भेट घेतल्यानंतर 2 नोव्हेंबरला दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तो विषय त्यांच्या कानावर घालावा आणि सांगावं की बघा त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आज काय आहे. अशा परिस्थितीत तिला न्याय मिळणं गरजेचं आहे. हे सगळं घडलं पाहिजे. अर्थात हे घडेल तेव्हाच जेव्हा जरांगे या प्रकरणात एंट्री करतील. त्यामुळं आता सगळं जात, धर्म, समाज वगैरे सगळं बाजूला ठेवा. कारण की जरांगेंचंच एक वाक्य आहे, या सगळ्या लेकरा बाळांचा उद्धार व्हायला पाहिजे, त्यांना चांगलं पुढचं आयुष्य जगता आलं पाहिजे. या लेकरा बाळांमध्ये ही बीडची देखील लेक येते. आज वयाच्या 28व्या वर्षी तिनं आपलं जीवन संपवलंय. तिला न्याय देण्यासाठी, तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जरांगेंची एंट्री होणं गरजेचं आहे. अर्थात मग ती रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी चालेल, पण जरांगे आता तुम्ही मागं हटू नका. उलट तुम्ही एकत्र येण्यानं एक उत्तम संदेश जाईल की अर्थातच तो संदेश तुम्ही मागेही दिला होता. महादेव मुंडे या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन तुम्ही तो प्रकरण धसाच लावण्यासाठी प्रयत्न केले. त्याच वेळी संदेश दिला होता की तर जात पात, धर्म, समाज याच्याशी काही घेणं नाही. माणुसकी ही हा धर्म आहे आणि माणूस ही जात आहे, हीच फक्त गोष्ट लक्षात ठेवलीत आणि त्यांना भेटून आलात. अगदी तशीच भेट तुम्ही या कुटुंबियांची पण घ्याल, मला खात्री आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता माहिती देखील अशी मिळतीये की मनोज जरांगे पाटील लवकरच या कुटुंबियांना भेटायला जाणार आहेत. अर्थात हे चांगलंच आहे, कारण की ज्या मुलीनं इतका वर्ष अभ्यास करून पुढे ती पीजी करणार होती, पीजी नीटची तयारी करत होती, आपल्या भावाला तिने सांगितलं की मी दिवाळीला येतेय, त्या ठिकाणी माझं सर्टिफिकेट काढून ठेव, कास्ट सर्टिफिकेट, मला तयारी करायची, अभ्यास करायचा आहे. तिचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील सांगतात ते अतिशय कामात चांगली होती, निपुण होती. मग असं काय घडलं की तिला आपलं जीवन संपवावं लागलं. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही खुलासे देखील झालेले आहेत. आता ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि खुलासे केलेत महिला म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे उपस्थित होते आणि डॉक्टर धुमाळ म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी जे काही धक्कादायक खुलासे केलेत त्यावर देखील प्रकाश टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर 23 ऑक्टोबर 2025 अगदी मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्यांनी रूम बुक केली त्या महिला डॉक्टरनं, म्हणजे तिने चेक इन केलं, त्याच्या आधी तिने रूम बुक केली होती. खरं तर यावेळी इतक्या रात्री अपरात्री एका महिलेला हॉटेल व्यवस्थापनानं रूम दिलीच कशी हा प्रश्न देखील उपस्थित होतो. हाच प्रश्न आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित केला आहे. इतकंच नव्हे, स्वतःचं घर म्हणजे ज्या घरात ती भाड्यानं राहत होती ते घर असताना तिला त्या ठिकाणी हॉटेलवर जावंसं का वाटलं हा प्रश्न देखील उपस्थित होतो. त्यामुळे तिला कोणी बोलावलं त्या ठिकाणी म्हणून ती गेली, काय नेमकं काय याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. नंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर या संपूर्ण प्रकरणात जे 2 जण आता अटकेत आहेत, जे पोलीस कोठडीत आहेत, त्यांच्याबद्दलची देखील माहिती चाकणकरांनी या ठिकाणी दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय मुळातच एकतर फलटण उपजिल्हा रुग्णालय, पोलीस आणि ही महिला डॉक्टर यांच्या एकमेकांविरोधात तक्रारी होत्या. या पोलिसांचे आरोप काय होते? वैद्यकीय तपासणीत दिरंगाई करत होत्या, उशिरा आलेल्या पेशंटला ट्रीट करण्यावर त्यांचा आक्षेप होता. तर महिला डॉक्टर यांचा काय आरोप होता? ड्युटी संपली तरी पेशंट तपासायला लागतात आणि रात्रीच्या वेळी आरोपी आणले जातात. अर्थात यावर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीसमोर खुलासा वजा पत्र देखील या महिलेनं दिलं. त्याच्या आधी DYSPकडं मला पोलिसांकडून कसा त्रास होतोय अशी तक्रार देखील तिनं पत्राद्वारे केली होती. त्या चौकशी समितीनं जे अहवाल दिला त्यातल्या काही ज्या शिफारशी आहेत, रुपाली चाकणकर यांनी सांगितल्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांशी नीट बोलावं
आणि बदली करावी अशी शिफारस करण्यात आली. पण 3 वेळा बदली होत असतानाही महिला डॉक्टरनं मला फलटण उपजिल्हा रुग्णालयातच काम करायचंय असा आग्रह धरला होता. त्यामुळं स्पेशल ऑर्डर काढून त्यांना तिथंच कायम ठेवण्यात आलं. आता हा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केलेला खुलासा आहे. शिवाय त्यांनी असं म्हटलंय की महिला डॉक्टरकडून PSI बदनेनं 4 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या डाव्या तळहातावर लिहिलं होतं, त्यानुसार केला होता. त्या दोघांचं लोकेशन कुठं एकत्र होतं हे तपासलं जाईल. पोलिसांमध्ये असलेल्या रेकॉर्डवरून ते काढलं जाईल. शिवाय CDR रिपोर्टमधून देखील ते बाहेर येईल. या तिघांशिवाय आणखी कुणाचे CDR काढायचे असल्यास ते देखील काढले जातील. रुपाली चाकणकर यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला, तो म्हणजे या PSI गोपाल बदनेशी जानेवारी ते मार्च या कालावधीत महिला डॉक्टरचा संवाद होत होता, पण त्यानंतर मात्र त्यांचा संवाद झाला नाही असं रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र त्यांचे घरमालक ज्या होते फलटणचे, त्यांचा जो मुलगा होता प्रशांत बनकर, याच्याशी मात्र त्यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली त्या घटनेच्या दिवसापर्यंत संवाद सुरूच होता. त्यांनी आणखी खुलासावाद असं सांगितलं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला ही महिला डॉक्टर प्रशांत बनकरच्या घरी होती. फोटो नीट आले नाहीत म्हणून दोघांमध्ये वाद झाले, म्हणजे फोटो नीट काढले नाहीत म्हणून वाद विकोपाला गेल्यावर ही महिला डॉक्टर जवळच असलेल्या एका मंदिरात गेली होती. शेवटी प्रशांत बनकरच्या वडिलांनी तिची समजूत घालून तिला घरी आणलं, पण त्या तिथून थेट हॉटेलवर निघून गेल्या. यावेळी असं एक सांगितलं जातं की प्रशांत बनकर यानंच ती जिथं भाड्यानं घरात राहत होती त्याला लॉक लावला आणि सांगितलं तुम्ही परत इथं यायचं नाही, या ठिकाणी राहायला यायचं नाही, म्हणून ऐनवेळी रूम कुठं शोधायची म्हणून त्या हॉटेलवर गेल्या असं देखील सांगितलं जातं. अर्थात आता ती महिला जेव्हा हॉटेलवर गेली तेव्हा तिथं गेल्यावर रात्रभर महिला डॉक्टरकडून बनकरला अनेक मेसेज करण्यात आले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता, यावरून देखील हा वाद विकोपाला गेला. मी आत्महत्या करेन असं म्हणत बनकरला तिने काही फोटो देखील पाठवले. त्यावर बनकरनं मॅडम तुम्ही याआधीही अशा धमक्या दिल्या आहेत असा रिप्लाय दिला. CDRच्या अनुषंगानं अशा गोष्टी समोर आल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस तपास सुरू आहे. बनकर आणि तिचा झालेला संवाद, PSI गोपाल बदने आणि महिला डॉक्टरचा झालेला संवाद, हे सगळे CDR तपासले जात आहेत. त्यानुसार ती माहिती समोर येईलच. शिवाय हॉटेलचे CCTV फुटेज देखील पोलिसांनी जप्त केलंय. त्यामध्ये ती जाताना हॉटेलमध्ये दिसतीये. DVR देखील जप्त झालेत, पण DVR मध्ये काही संशयास्पद आढळलेलं नाही. मात्र ती महिला हॉटेलवर का गेली याचा तपास सुरू आहे असं देखील SP तुषार दोशी यांनी सांगितलंय. एकंदरीत हा सगळा प्रकार पाहता कुठेतरी या प्रकरणामध्ये निश्चितपणे जे काही लूपहोल्स आहेत ते शोधले पाहिजेत. यासाठी या मुळातच आत्ताच्या तपास यंत्रणेवर दबाव असला पाहिजे. तो दबाव उत्तमरित्या जनरेट करण्यासाठी जनतेचा रेटा असला पाहिजे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांची एंट्री या प्रकरणात व्हायला पाहिजे. खरं तर धनंजय मुंडे, सुरेश धस, शिवाय पंकजाताई या सगळ्यांनी, प्रकाश सोळंके असतील, या सगळ्यांनी त्या कुटुंबियांची जाऊन भेट घेतली आहे, मागणी केली आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे. तसंच उरलेल्या आमदारांनी, खासदारांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील आता या प्रकरणात एंट्री घ्यावी आणि या बीडच्या निकीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावायला लागली तरी चालेल, पण पुन्हा असे प्रसंग येऊ नयेत, अशा घटना घडू नयेत आणि या प्रकरणात जे कोण दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हणतोय जरांगे पाटील आता घ्या एंट्री, बीडच्या लेकीसाठी उतरा रस्त्यावरती. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.